जगामधल्या सगळ्यात धनवान भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं पश्चिम बंगाल किंवा इतर ठिकाणी मिळालेलं यश याच्याही पेक्षा अधिक चर्चा होते थलपती विजय यांच्या विजयाची. थलपती विजय यांनी नेमकं कुणाची फसवणूक केलेली आहे आणि कशा प्रकारे विजय मिळवलेला आहे या संबंधी आपण विश्लेषण करणार आहोत. आता थलपती म्हणजे सेनापती. या सेनापतीने 2024 मध्ये TVK नावाचा पक्ष स्थापन केला आणि ताबडतोब 24 महिन्यांमध्ये 234 पैकी त्यांनी 107 जागांवर विजय मिळवला आणि त्यासाठी घोर फसवणूक केलेली आहे. ती कुणाची, कशी आणि मग ही फसवणूक करण्यासाठी त्यांना कोणाची सोबत मिळालेली आहे या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. आता थलपती विजय याने फसवणूक केली असं का म्हणायचं? त्यांनी फसवणूक केलेली आहे भल्या भल्या राजकारण्यांची. म्हणजे त्याच्यामध्ये जे द्रमुक द्राविडियन पक्ष आहेत, जे 49 वर्षांपासून तामिळनाडूमध्ये सत्तेवर आलटून पालटून राहिलेले आहेत, त्यांची निर्मिती देखील असंच अभिनेत्यांमुळे झालेली आहे. MG रामचंद्रन घ्या, तुमचे जयललिता घ्या, इथून सुरुवात झालेली आहे. मग या अभिनेत्यांच्या रांगेमध्ये अजून जे एक नाव जोडलं गेलेलं आहे ते थलपती विजय यांनी फसवणूक केली. कुणाची फसवणूक केली? जे जन्म, जात, धर्म याच्यावरून जे सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत आलेले आहेत त्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची फसवणूक केलेली आहे थलपतीने. आता हा जो थलपती आहे, सेनापती, याने 2024 मध्ये पक्ष स्थापन केला. तामिळगा वेन्नी कळघम TVK आणि त्याला लगेच यश मिळालं. असं झालेलं नाहीये, लक्षात घ्या. त्याने पक्क ठरवलेलं. कधी ठरवलेलं? त्यांनी 2009 मध्ये ठरवलेलं की आपल्याला आता सिंहासन पाहिजेत मुख्यमंत्री पदाचं आणि त्यासाठी आपण काम सुरू केलं पाहिजे. मग 2009 मध्ये त्यांनी विजय मक्कल इयक्कुम VMI हा एक समूह स्थापन केला. आता सांस्कृतिक काम करायचंय, रक्तदान शिबिर घ्यायचे, आपत्ती निवारणाचं काम करायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारची कामं करायची, सेवा करायची, सामाजिक सेवा करायची आणि त्या दृष्टीने असे त्यांनी केडर निर्माण केलं. हे जे केडर कार्यकर्ते जे यांचं रूपांतर राजकीय सैन्यामध्ये केलं या निवडणुकीत. जवळपास 85,000 युनिट त्याने स्थापन केलेले आणि त्या युनिटमध्ये जेवढे सामाजिक कार्यकर्ते, जे नव्या रक्ताचे, नव्या दमाचे, ज्यांना भ्रष्टाचाराच्या विरुद्ध प्रचंड चीड आहे, राजकारणी जे उद्योग करतात त्याच्याबद्दल प्रचंड चीड आहे, त्यांना ज्यांना सेवेमध्ये जास्त रस आहे, असे हे कार्यकर्ते, त्यांना बूथ प्रमुख केलं आणि या बूथ प्रमुखांनी करामत करून दाखवली. म्हणजे एकूण जे मतदान झालं त्याच्यापैकी 34.92% मतदान हे थलपती विजय यांच्या TVKला झालेलं आहे. आणि त्याच्याही मध्ये 18 ते 19 वर्षांचे जे मतदार आहेत, नवमतदार, ते त्या मतदारांचं प्रमाण आहे 68%. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 20 ते 29च्या दरम्यान ज्यांचं वय आहे असे 59%. म्हणजे एकूण जे मतदान झालेलं आहे 34.92%, त्याच्यामध्ये हे जे प्रमाण आहे जेन झीचं, नवमतदारांचं, हे लक्षात घ्या. मग ज्या वेळेला एका निश्चय करून की आपण काहीतरी केलं पाहिजे, फक्त अभिनेता म्हणून पडद्यावरच्या हालचाली न करता प्रत्यक्षात आपण लोकांची मनं जिंकू शकतो आणि समाजाला काहीतरी देऊ शकतो,
म्हणून किरकोळ शरीर यष्टीच्या, ज्याच्यावर खिल्ली देखील उडवली गेली. आणि आपण ख्रिश्चन आहोत, अल्पसंख्याक आहोत, आपल्याला कुठे याला कुठे यश मिळणार आहे? हा फार तो फार काय करणार, लोकप्रियतेच्या जोरावर हा तिसरा म्हणजे किंग मेकर होऊ शकतो. अशा प्रकारची वंदता होती, अनेक प्रकारची टीका होती. त्या कुरूरला 40 जण चेंगराचेंगरीमध्ये म्हणजे त्यांना जीव गमवावा लागला सप्टेंबर 2025. मग हा जो विजय आहे, हा जो थलपती आहे, हा एक नायक म्हणून आकर्षण त्याच्याबद्दल आहे आणि लोक गर्दी करतात. मग गर्दी झाली म्हणजे मतदान पडतंच असं काही अजिबात नाहीये. त्यामुळं फार काही मतदान पडणार नाही असं सगळ्यांना वाटलं होतं, परंतु ते खोटं ठरलं. मग आता पडद्यावरचा जो अभिनेता, हा त्याने जे काढलेले सिनेमे आहेत ते लक्षात घ्या. अनेक सिनेमे त्याने काढलेले आहेत, पण प्रमुख काही सिनेमे त्यांची मी नावं आवर्जून वाचतो, ती बघा. आता 2018 मध्ये त्याचा गाजलेला सिनेमा म्हणजे सरकार. त्याच्यामध्ये राजकारण, भ्रष्टाचार याच्या विरुद्ध आग ओकणारा अभिनेता म्हणून त्याने काम केलं. त्याच्यानंतर मेरसल नावाचा जो सिनेमा, त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार त्याच्या विरुद्ध त्याने आग ओकलेली. 2021 मध्ये मास्टर नावाचा जो सिनेमा काढला, त्याच्यामध्ये शिक्षण, युवक हे क्षेत्र निवडलं आणि गुंडगिरीच्या विरुद्ध कसा सामना केला जाऊ शकतो हे त्या पिक्चरमध्ये. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये गाजलेला कथ्थी, जो हिंदीमध्ये खाकी और खिलाडी नावाने देखील आला, म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय करणारं कॉर्पोरेट कसं आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं. आता बघा, काश्मीर ते कन्याकुमारी, भारतीय जनता पार्टी असो किंवा अखिल भारतीय काँग्रेस असो, एकाने मुस्लिम अनुनय करायचा, दुसऱ्याने हिंदू 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 करत ते करायचे. डोके फोडायचे, मुडदे पाडायचे आणि आपला स्वार्थ साधून घ्यायचा राजकीय दृष्ट्या. ते उद्योग चाललेले आहेत विचारसरणीच्या नावावर. मग अशा परिस्थितीमध्ये जसं नेपाळमध्ये आपण पाहिलं, श्रीलंकेमध्ये पाहिलं, भारतामध्ये देखील जे वैताग आलेला आहे ज्या नवपिढीला, त्या नवपिढीला असं एखादं नेतृत्व पाहिजे. मग दाक्षिणात्य केवळ तामिळनाडू हे एक उदाहरण का ठरू शकतं? जर ठरवलं सुरुवात समाजसेवेपासून करायची, रक्तदानापासून करायची, त्याच्यानंतर चर्चासत्र वगैरे जे करायचे ते सगळे याच्या अवतीभोवती झाले पाहिजे. म्हणजे सामाजिक मूल्यांविषयी चर्चा झाली पाहिजे. जात पात नको, धर्म नको, त्याच्यावरून राजकारण नको आणि भ्रष्टाचार सुद्धा नको. मग ही जी आपली प्रतिमा आहे, त्यासाठी 2009 मध्ये हा विजय, हा जोसेफ काय करतोय, व्हीएमआय स्थापन करतोय. म्हणजे विजय मक्कल यकुम, हा यकुम हा हे स्थापन करतोय, त्याच्या माध्यमातून समाजसेवा सुरू करतोय. आणि मग त्याला ज्या वेळेला असं कळतं की आता आपल्याकडं राजकीय लढाई लढण्यापुरतं आणि जे निस्पृह आहे, निर्मळ आहे, असं एक सैन्य तयार झालेलं आहे. हे व्हॉलेंटियर्स तयार झालेले आहेत आणि या व्हॉलेंटियर्सला आपण सोबत घेऊन सत्तेच्या दिशेने जाऊ शकतो. मग आता पीके, प्रशांत किशोर सारखे सल्लागार, स्ट्रॅटेजी, हे सगळं वापरून करायचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी काय लागतं, तर ते पैसा लागतो. मग तो पैसा, धन लागतच. आणि धनाशिवाय आपण जनशक्ती एकवटू शकत नाही. मग अभिनेता म्हणून जे काही कमवलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये अर्पण. मग अडल्या नडलेल्याला नेहमी मदत करणे ते काम सुरू केलेलं. आता रेवडी वाटप तर सगळेच जण करतात, ज्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक एक काळ आक्षेप घेतला होता, ते देखील करतात आहे. मग आता या थलपतीने काय केलं या निवडणुकीमध्ये, महिलांना दरमहा 2500 रुपये, 2500 रुपये देण्याचं कबूल केलं. त्याच्यानंतर 6 मोफत गॅस सिलेंडर देण्याचं सांगितलं. लग्नामध्ये 8 ग्रॅम सोनं, सिल्क साडी, बाकीचं सामान देण्याचं कबूल केलं. बेरोजगार भत्ता द्यायला देणार हे सांगितलं. त्याच्यानंतर आवश्यक तिथे जे काही कर्ज आहे स्टार्टअपसाठी, शिक्षणासाठी, ते देण्याचं मान्य केलं. एवढं दिलं म्हणजे आता राजकारणाच्या परिघामध्ये, त्या मैदानामध्ये जर कुस्ती जिंकायची
मग ते सामदंड भेद सगळं वापरायला लागतं, ते सगळं वापर. केवळ तात्विक गप्पा मारू, सामाजिक उपदेश करू, भ्रष्टाचार निर्मूलन झालं पाहिजे असं म्हणून काही होत नसतं. तर ती लढाई करण्यासाठी मनी मसल हे वापरावं लागतं. ते या थलपतीने वापरलं आणि त्याच्यामध्ये तो जिंकलेला आहे. आता हा पूर्ण भारतासाठी मेसेज आहे, लक्षात घ्या. पूर्ण भारताचा. ज्या डेमोग्राफी बद्दल बोललं जातं की डेमोग्राफिक डिव्हिडंड, म्हणजे 140 लोकसंख्येचा हा देश, त्याच्यामध्ये जवळपास 70-80% हे सगळे नवपिढी आहेत, तरुण आहेत, 35च्या आतले आहेत. हा मोठा लाभांश आहे लोकसंख्येचा, त्याचा फायदा घेतला पाहिजे. परंतु त्याचा गैरफायदा अधिक घेतला जातो. तू अमुक झेंडार हो, तू मॉनिटर हो, तो काय विद्यापीठाचा प्रतिनिधित्व, डोके फोड, राजकारण कर, मी तुझ्या मागे, हे सगळं. म्हणजे आता मला आठवतंय बघा बोलताना की अर्जुन नावाचा एक सिनेमा गाजला. ते सनी देओलचा तो सिनेमा, अनुपम खेर आणि तो दुसरा अजून नट प्रेम चोपडा वगैरे, ते सगळे राजकीय लोक. म्हणजे मी गांधीगिरी कसा करतोय, मी गांधीवादी कसा आहे, असा अनुपम खेर ते सगळ्या त्या सनी देओलला समजून सांगतो त्या अर्जुनला सिनेमातलं. त्याचा वापर करून घेतो आणि मग शेवटी काय करतो तो, त्या व्हिलन बरोबर राजकीय तडजोड करतो आणि याच्या विरोधात वागतो, त्याला मरायला मोकळं सोडून देतो. अशा प्रकारे युवकांचा, तरुणांचा वापर केला जातो. आता याच्यातून सावध झालं पाहिजे की नाही? पण सावध व्हायचं नाही आम्हाला. कारण कशासाठी व्हायचं? आम्हाला अजिबात व्हायचं नाही. मग आता सोशल मीडियाच्या आहारी आम्ही गेलेलो आहोत. मग असे सोशल मीडियामधून जे काही सगळं गारुड माजवलं जातं मनावर, अधिराज्य गाजवलं जातं, मोहित केलं जातं, तुम्हाला एंगेज ठेवलं जातं, मारा केला जातो, काय चांगलंय, काय चांगलंय, तू कुठं आलं पाहिजे. अरे मग रात्री, दिवसा रात्री त्याच्यामध्ये गडून जा. पण हे या थरपतीने टाळलं. लक्षात घ्या. त्यांनी मोठ्या सभा घेतल्या नाहीत. त्यांनी काय केलं, सोशल मीडियाचा एकदम असा माफक असा वापर केला. प्रत्यक्षात तो गल्ली गल्लीमध्ये गेला, गल्ली गल्लीमध्ये गेला, छोट्या छोट्या सभा घेतल्या, लोकांशी संवाद केला आणि मग व्हीएमआयच्या माध्यमातून जे काही तयार झालेलं आपलं नेटवर्क, त्याचा व्यवस्थितपणे वापर केला, तो बूथवर आणला आणि विजय मिळवलेला आहे, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.